पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघाली आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 29 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीमध्ये। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा महिन्याला 30,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड नाही, त्याचबरोबर यामध्ये आपलं मुलाखत नाही आहे, उंचीची काही अट नाही, तर डायरेक्ट आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं सिलेक्शन कायच्या बेसवर होणार आहे याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी पुढे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। या भरतीची निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती, वयोमर्यादा, फी वगैरे काय लागणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज या ठिकाणी आहे। तर बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ही भरती या ठिकाणी निघाली, जाहिरात आली आणि 29 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 20 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 20 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे असाल तर 20 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 20 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि या भरतीमध्ये आपलं जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 ऑगस्ट 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि फीचा जर विचार केला, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST OBC WS NTV जॉब SBC SCBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल 750 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी भरती निघाली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ही भरती आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस अंतर्गत ही भरती निघाली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत। आणि यामध्ये जागांचा जर आपण विचार केला तर 344 जागांसाठी ही भरती निघाली आहे। आणि या भरतीसाठी जी शैक्षणिक पात्रता लागते तर यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर यामध्ये फॉर्म भरू शकतात। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल मुलांचा आणि मुलींचा तर आपल्याला यामध्ये ग्रॅज्युएशनच्या बेसवर या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो एक्झिक्युटिव्हचे यामध्ये पद आहे हे पूर्ण एक लक्षात ठेवा, फ्रेशर उमेदवारांसाठी हे सर्व पद आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत हे भरती या ठिकाणी चालू आहे आणि शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि या भरतीची जर तुम्हाला पूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, या ठिकाणी आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, तर ते जॉईन करून घ्या, त्यावर हे सर्व जाहिरात टाकले आणि येणारे नवीन जाहिरात त्यावर असते। तर आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये हे 344 जागांसाठी तर भरती निघालीच आहे, पण यामध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं यामध्ये सिलेक्शन आपलं कशा प्रकारे होणार आहे, यामध्ये पेपर नाही, त्याचबरोबर ग्राउंड नाही, उंचीची गट नाही, मुलाखत नाही, तर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे सिलेक्शन होणार आहे, जे आपलं ग्रॅज्युएशनमध्ये जे मार्क आपल्याला भेटलेले आहे, ग्रॅज्युएशनच्या बेसवर जेवढे मार्क आपल्याला भेटले तर त्या मार्कावर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यामध्ये उचलणार आहे, एक लक्षात ठेवा। चांगले जर तुम्हाला मार्क असेल ग्रॅज्युएशनमध्ये पडलेले तर तुम्हाला यामध्ये घेतलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ही जी भरती आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ही परमनंट भरती नाही, फक्त 1 वर्षासाठी आपल्याला जॉबवर ठेवलं जाणार आहे आणि महिन्याला आपल्याला 30,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। आणि त्यांना जर तुमचं काम जर समजा चांगलं जर वाटलं तर तुम्हाला आणखीन 2 वर्ष वाढून तुम्हाला 3 वर्षापर्यंत त्यामध्ये ठेवलं जाणार आहे जॉबवर, आणि 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला यामध्ये रिटायर केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ही संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। आणि ही जी भरती पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ही भरती या ठिकाणी निघाली आहे 344 जागांसाठी आणि 29 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती अंतर्गत जे इंडिया पोस्ट पेमेंट बँकची ही भरती या ठिकाणी चालू आहे, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे सर्व जाहिरात आहे। एंगेजमेंट ऑफ ग्रामीण डाकसेवक फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ पोस्ट
टू IPPB एक्झिक्युटिव्ह तर फ्रेशर उमेदवारांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे, बघू शकता. आणि सर्व जे जाहिरात आहे इंग्रजीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 9 ऑक्टोबरपासून फॉर्म भरणे चालू झाले आहे. आणि त्याचबरोबर 29 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख यामध्ये आहे. आणि जागा तुम्ही बघू शकता एक्झिक्युटिव्हच्या 348 जागा GDS एंगेजेड विथ डिपार्टमेंट ऑफ पोस्ट ॲज ऑन 1 ऑगस्ट 2025. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सर्कल वाईज यामध्ये जागा दिल्या आहे, ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा वाट्याला जागा आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. बघू शकता तुम्ही महाराष्ट्र सर्कलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर हे सर्व जाहिरात आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीची GDS मधल्या. तर वयमर्यादा तुम्हाला सांगितलं आहे 20 ते 35पर्यंत. SC/ST असाल तर 5 वर्ष, OBC कॅटेगरीचे असाल तर 3 वर्ष सूट. आणि पगार तुम्ही बघू शकता पे अँड अलाउनेस तर आपल्याला 30,000 रुपये महिन्याला, आपल्याला 30,000 रुपये महिना या ठिकाणी महिन्याला भेटणार आहे. तर यामध्ये आपल्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि सेंट्रल आहे, सेंट्रलमध्ये 30,000 रुपये महिना भेटते. पण ही जे विद्यार्थी मित्रांनो परमनंट भरती नाही आहे, एक लक्षात ठेवा. तर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण पाहिलं तर बघू शकता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस. तर यामध्ये आपलं कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे. पहिली गोष्ट यामध्ये पेपरनी, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडनी, तुमची काही अट नाही, इंटरव्ह्यूने, मुलाखत वगैरे काही नाही आहे. त्याचबरोबर पेपरसुद्धा यामध्ये नाही आहे. तर आपलं या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे तर ते या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएशनच्या बेसवर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी इथं लिहिलं आहे wherever percentage of marks is not awarded by the board, university, institute and only grade GPA, CGPA, CQP are awarded, the same should be converted to the exact equivalent percentage of marks as per the formula provided by the college, university. If any division is found in the application form with respect to the percentage of marks, such applications will be summarily rejected. तर तुम्ही बघू शकता यामध्ये जे आपलं सिलेक्शन होणार आहे तर ते या ठिकाणी ग्रॅज्युएशनचे जेवढे पण मार्क असेल, ग्रॅज्युएशनच्या मार्कावर आपलं यामध्ये पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे. ज्यांना ग्रॅज्युएशनमध्ये चांगले पर्सेंटेज पडलं असेल त्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इंडिया पोस्ट पेमेंट बँक या भरतीमध्ये या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया या भरतीची आहे, एक लक्षात ठेवा. तर यामध्ये पेपरने तर जे या ठिकाणी आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये जेवढे मार्क आहेत तर ग्रॅज्युएशनच्या मार्कवर आपल्यामध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि यामध्ये तुम्ही पिरियडचं जर आपण बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर आपल्याला 1 वर्षासाठीच आपल्याला ठेवलं जाणार आहे जॉबवर. आणि त्याचबरोबर जे आपलं जर काम चांगलं त्यांना वाटलं तर आणखीन आपल्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 2 वर्ष वाढवून दिलं जाणार आहे. तर 3 वर्षासाठी आपल्याला जॉबवर ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काढून टाकलं जाणार आहे. तर ही जी भरती आहे हे परमनंट भरतीने, एक लक्षात ठेवा. तर ही 3 वर्षासाठी, एक लक्षात ठेवा. तर या भरतीची सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकल्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या.